वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपल्यासाठी शासनाने एक नवीन गोष्ट केली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जे आहे आता ऑफिशियल वेबसाईटवर आहे सध्या तुम्ही बघू शकता। ही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याच्यावर तुम्हाला एक बदल पाहायला मिळणार आहे। कोणता बदल केला आहे? मोठा बदल केला आहे एक। तो बदल जो आहे इथे बघा, इथे माननीय मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीसजी यांचा फोटो आहे, नंतर एकनाथजी शिंदे जे आहे यांचा फोटो आहे, नंतर माननीय सुनेत्राताई अजित पवार यांचा फोटो आहे, नंतर आपले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचा सुद्धा फोटो आहे। ठीक आहे। नंतर आता याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे बघा, इथे खाली जाऊया आपण थोडं, तर इथं पंकज भोर साहेब जे आहेत त्यांचा सुद्धा फोटो आहे, रणजित सिंग देओल सरांचा सुद्धा आहे आणि सचिंद्र प्रताप सिंग सर जे आहेत यांचा सुद्धा फोटो आहे। इथे लॉगिन ID पासवर्ड आणि कॅप्चा आहे आणि इथे जे आहे तुम्ही बघू शकता, हा आपला लॉगिनचा जो विंडो आहे तो आहे, इथे लॉगिन आहे। नंतर खाली जर बघितलं तुम्ही तर इथे एक मोठा बदल कोणता करण्यात आला आहे बघा, इथं काही कॉलम्स आहेत। जर एखादी सूचना आली तर ती न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध होते आणि बाकीचे काही गाईडलाईन्स आहेत स्टुडंटसाठी आणि मॅनेजमेंटसाठी। ठीक आहे। याच्या खाली एक नवीन बदल करण्यात आला आहे, तो कोणता आहे बघा, हा बदल आहे। आता इथं तुम्ही आकडेवारी बघा, इथे काय आहे तर प्रिफरन्स किती जणांनी जनरेट केले आतापर्यंत, तर 1,43,226 उमेदवारांनी प्रिफरन्स जनरेट केलेत। 1,70,000 पैकी 1,43,226 उमेदवारांनी। हा आकडा लक्षात ठेवा, थोड्या वेळानं तो बदलणार आहे। कसा बदलतो मी तुम्हाला दाखवतो। ठीक आहे। आता बघा, दुसरे किती जणांनी प्रिफरन्स लॉक केले, तर बघा जास्तीत जास्त उमेदवारांना ही भीती होती की आज शेवटची तारीख आहे, त्याच्यामुळं 1,16,932 उमेदवारांनी प्रिफरन्स लॉक केलेले आहेत स्वतःचे। 1,16,000। ठीक आहे। म्हणजे आता फक्त 50-55 हजार जे आहेत राहिलेले आहेत। नंतर आता पुढचा जो आकडेवारी आहे ती आहे ही विदाऊटची होती, जी अगोदरची सांगितली मी तुम्हाला, ही विदाऊट इंटरव्ह्यूची होती। विदाऊट इंटरव्ह्यूची किती जनरेट केले, किती लॉक केले, आणि आता आहे विथ इंटरव्ह्यूची। तर बघा विथ इंटरव्ह्यूचे किती जनरेट केले विद्यार्थ्यांनी, तर विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स जनरेट केले 1,33,669 विद्यार्थ्यांनी हे जनरेट केलेले आहे। 1,33,000। ठीक आहे। आणि खूप कमी उमेदवार असतात जे विथ इंटरव्ह्यूसाठी जातात, तर मग त्याच्यामध्ये किती संख्या आहे की ही आकडेवारी आहे 90,756। ठीक आहे। एवढ्या उमेदवारांनी विथ इंटरव्ह्यूचे आपले प्रिफरन्स लॉक केलेले आहेत। आता याच्यामध्ये एक कारण असं असू शकतं की उमेदवारांना विथसाठी प्रिफरन्सेस द्यायचे नसतील काहींना, ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना। ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी काय केलं आहे, प्रिफरन्स जनरेट केले। एक मिनिट हां, ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी विदाऊटची प्रिफरन्स जनरेट केले, ते लॉक केले, आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी प्रिफरन्स विथचे सुद्धा जनरेट केले। जनरेट तर दोन्ही केले त्यांनी, पण त्यांनी लॉक फक्त विदाऊटचेच केले, विथचे केलेच नाही, कारण की त्यांना विथला जायचंच नाही ज्यांना चांगला स्कोर आहे त्यांना। ठीक आहे। कारण की जे जास्त मार्क्सवाले आहेत किंवा ज्यांना स्कोर चांगला आहे थोडा, तर ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपलं सिलेक्शन कसं होईल याकडे लक्ष देणार आहे। आता ही आकडेवारी लक्षात घ्या, आकडेवारी किती आहे आता, हा 1,43,226 आहे। ही आकडेवारी कशी बदलते बघा, आता आपण रिफ्रेश करणार आहोत। 1,43,226 आणि इथे आहे 1,16,932। 1,16,932। आपल्याला थोडा वेळ झाला का, आता थोड्या वेळाने 5 मिनिटांनी रिफ्रेश करावं लागतं ते। ठीक आहे। आपण 5 मिनटं थांबूया, रिफ्रेश करूया लगेच। ओके। आता बघा आपण रिफ्रेश करूया, याला वर जाऊया, रिफ्रेश केलं आपण रिफ्रेश। आता खाली येऊया, बदललं का बघूया, डॅशबोर्ड आपला इथं बदलतो। डॅशबोर्ड जो आहे तुम्हाला दिसणार आहे, हा डॅशबोर्ड नेहमी बदलता राहणार आहे। आता बघा याला अजून 5 मिनटं नाही झाले, 5 मिनटानंतर हा डॅशबोर्ड बदलतो 1,43,1,00,000। ठीक आहे। मी थोडा वेळ थांबतो, तुम्हाला मी बदलताना दाखवणार आहे। ठीक आहे। मला तोपर्यंत एक गोष्ट सांगायची तुम्हाला, काय बघा, आता जर समजा तुम्ही पवित्र पोर्टल साईटवर जात आहे, तर हा डॅशबोर्ड कशासाठी आहे, तुमच्यासाठीच आहे की तुम्हाला ही पूर्ण माहिती असली पाहिजे, कितीनी जनरेट केले, किती लॉक केले विदाऊटचे, किती विथचे जनरेट केले, किती विथचे लॉक केले। कारण की 1,70,000 झाले की पूर्ण माहिती जी आहे किंवा पूर्ण टॅब जो आहे बंद केला जाईल, आणि नंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे नंतर काय प्रसिद्ध केल्या जाणार आहे, काही दिवसानंतर निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। निवड यादी पहिले अगोदर कशाची असणार आहे, पहिले अगोदर असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची पहिली लागेल, आणि नंतर लागणार आहे विथ इंटरव्ह्यूची दुसरी यादी। पहिली विदाऊटची आणि दुसरी विथ इंटरव्ह्यूची लागणार आहे। ठीक आहे। तर विदाऊट इंटरव्ह्यूची लवकरच निवड यादी लावावी शासनाने आता पसंतीक्रम दिल्यानंतर,
आणि त्याचीच आपल्याला आशा आहे. आणि जास्तीत जास्त उमेदवारांना ऑल द बेस्ट, कारण की प्रिफरन्स तर लॉक झाले. प्रिफरन्स लॉक झाल्यानंतर सर्वांचं नशीब लॉक होणार आहे जाहिरातींमध्ये, आणि त्याच्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. ज्यांनी ज्यांनी प्रिफरन्स लॉक केले त्या सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्ही तुमचं नशीब आता लॉक केलं आहे आणि ते नशीब आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता बघूया आकडेवारी चेंज झाली का. हे बघा आकडेवारी चेंज झाली आता. हे बघा तुम्हाला इथे काय होतं 1,43,256. इथं वेगळी फिगर होती पहिले अगोदर, आणि ही तर फिगर लगेच चेंज झाली 1,17,000. इथे बघा ही फिगर लगेच चेंज झाली 1,17,075. ठीक आहे. इथे बघा इथे किती वाढ झाली 1,33,000. 1,33,000 उमेदवारांनी जनरेट केले आणि लॉक कितीने केले 90,966 जणांनी. म्हणजे हा डॅशबोर्ड कशासाठी आहे आता, आपलं काउंटडाऊन सुरू झाला. आता काउंटडाऊन कसं, हे इथं 1,70,000 किंवा 60-70,000 झाले. 1,60,70,000 जनरेट आणि लॉक 1,17,000 तर झाले. आता फक्त किती राहिले 53,000 राहिले. पहिले 55 का 56,000 काहीतरी राहिले होते, आता 53,000 राहिले. आणि हे एकदा झाले 1,70,000 तर नंतर टॅब जो आहे बंद केला जाईल. तरीसुद्धा मुदत जी आहे 16 तारखेपर्यंत दिलेली आहे. तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नसेल बघितला व्हिडिओ तर बघून घ्या. आणि नेहमी आपण अपडेट लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असतो, ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि हा टॅब आता तुमच्यासाठी खुला आहे. तुम्ही इथे बघू शकता डॅशबोर्डवर जाऊन, नेहमी पवित्र पोर्टल साईटच्या. ठीक आहे. आणि निवड याद्या ज्या आहे कशी प्रसिद्ध होणार आहे तर बघा, निवड याद्या अगोदर पहिली निवड यादी अगोदर लागेल. पहिली निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यूची ती लवकरच लागेल, कारण की जास्त वेळ लागणार नाही. 5-6-7-8 दिवस घेईल शासन. आणि नंतर दुसरी निवड यादी जी आहे ती लावली जाईल. दुसरी निवड यादी कशाची असणार आहे तर विथ इंटरव्ह्यूची, पण याला जो थोडा वेळ लागू शकतो दुसरीला. का, कारण की दुसरी निवड यादी कशाची असते मुलाखतीची. आणि मुलाखतीला जर जायचं म्हणलं आपल्याला, मुलाखतीला जर समजा जायचं म्हणलं, मुलाखतीला जाताना आपल्याला अगोदर मुलाखत द्यावी लागते, नंतर मग आपलं सिलेक्शन, आणि नंतर मग निवड यादी प्रसिद्ध होते. अगोदर तुमची मुलाखत यादीमध्ये नाव येतं, नंतर तुम्ही मुलाखतीला जाता, मुलाखत देता, नंतर मग तुमचं सिलेक्शन होतं, नंतर तुमचं यादीमध्ये नाव येतं निवड यादीमध्ये. पण आपल्याला जी फर्स्ट यादी आहे किंवा पहिली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये एवढं करायची गरजच नाही. पहिली निवड यादी काय आपण काय केले, आता आपण आपली प्रिफरन्स लॉक केले. ठीक आहे. प्रिफरन्स काय केले आपण लॉक केले, आणि लॉक केलेले प्रिफरन्स काय करायचे फक्त आता ज्या ज्या उमेदवारांचं ज्या ज्या ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत त्यानुसार त्यांचं काय करायचं सिलेक्शन. जो बोट आहे ऑनलाईन सॉफ्टवेअरमधला, तो बोट ॲक्च्युली काय करणार, प्रत्येक उमेदवाराचं जिथं जिथं सिलेक्शन आहे किंवा जिथं जिथं पात्रता आहे त्यानुसार सिलेक्शन करणार आणि निवड यादी तयार करणार. आणि ती निवड यादी मग प्रसिद्ध केल्या जाणार शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर, याच ऑफिशियल वेबसाईटवर. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे, आणि लवकरच निवड यादीसुद्धा प्रसिद्ध होणार आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. ओके. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. इतर अभियोग्यता धारकापर्यंत ही सुद्धा माहिती आपण लवकरात लवकर पोहोचवली की निवड यादी नेमकी कधी लागणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.